लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. मानिनी युगला वसुंधरा आणि रम्याला अजिबात भेटू देत नाही. त्यामुळे वसुंधराला खूप राग आलेला असतो. रम्या म्हणते, आई बघ ना, मामीनी साधं युगला आपल्याला भेटू सुद्धा दिलं नाही. तेव्हा वसुंधरा म्हणते, हो ना, ज्या मुलाला मी माझ्या खांद्यावर खेळवलं त्या मुलाशीही आता नजरेला नजर लावण्याच्या लायकीचं ठेवलं नाही मानिनीने आपल्याला. याचा बदला मी आता घेणारच आहे. त्यावर रम्या म्हणते, हो आई, पण आता कसं करायचं? वाटलं होतं युग आपलं काहीतरी ऐकून घेऊन आपली मदत करेल, पण तोही त्यांच्याच बाजूने निघाला. तेव्हा वसुंधरा म्हणते, असं नाही रम्या, युगच आपलं प्यादा आहे. युग हा खूप हलक्या कानाचा आहे. जर त्याला कोणीही काहीही भरवलं ना तर तो लगेच ऐकतो. युग हा काडीपिटीसारखा आहे, म्हणजे जो लगेच आगही धरतो, लगेच पेटतो आणि लगेच विजतोही. त्यामुळे इथून पुढे युगच आपला बदला पूर्ण करायला आता आपल्याला मदत करणार आहे. त्याचाही काहीतरी निगेटिव्ह पॉइंट असेलच, तो आता आपण आधी शोधून काढूया.